चोपडा शहरापासून पूर्व दिशेला नारद गावाजवळ असलेल्या गुळ नदीपात्रातील केटी वियर बंधाऱ्याजवळ 22 ते 25 वयोगटातील युवक मृत अवस्थेत मिळून आला. सदर युवकाच्या डोक्याला व शरीरावर जखमा असल्याने वेगवेगळ्या संशयाला उधाण आले आहे. मृत युवकाला उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे, तर घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, अडावद पोलीस स्टेशनचे API वाघ, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी आदींचा तपास करीत आहे. युवकाच्या डोक्यावर व शरीरावर जखमा असल्याने पोस्टमॉर्टम झाल्यानंतरच पुढील तपासाची गती मिळणार असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. रोहन पाटील नावाचा एक युवक आहे. साधारण 20 ते 25 वर्ष वय आहे. त्याचा आम्हाला प्रेत गावाच्या बाजूलाच एक केटी बंधारा आहे. त्या बंधाऱ्याच्या तिथं दगडामध्ये ते मिळालेलं आहे. तर सध्या आम्ही बॉडी पोस्टमॉर्टम करता चोपडा हॉस्पिटलला पाठवलेली आहे आणि नक्की मृत्यू कशानं झाला आहे याची आम्ही चौकशी करीत आहोत. सर, त्याच्या शरीरावर कुठं काही जखमा वगैरे आढळून येतात की घातपात आहे की अपघात आहे असं? तोच चाललेला आहे. पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय ते आपल्याला व्यवस्थित कळणार नाही. जखमा डोक्याला वगैरे झालेले आहेत ते कशाच्या घातपाताचे आहेत की काय सुसाईड करण्याचा प्रयत्न केला ते अजून नक्की कळत नाही आम्हाला. तपास करण्यासाठी कोण तपास करते सर, टीम वगैरे? तपास स्थानिक गुन्हे शाखा आहे, अडावत पोलीस स्टेशनची API स्वतः आहेत. असं आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. ओके सर, धन्यवाद.